नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 6 सॉल्व करायचा आहे. सोडूया. पहिला प्रश्न, रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. एक आपण सर्कल काढलेला आहे आणि या सर्कलची रेडियस आहे 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर रेडियस आपल्याला दिलेली आहे. अँड डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम दी सेंटर इज 6 सेंटीमीटर. सपोज हा पॉईंट ओ आहे, सेंटर आहे आणि या सेंटरपासून 6 सेंटीमीटर डिस्टन्सवर एक कॉर्ड आहे. एक कॉर्ड काढणार आपण. तरी ही कॉर्ड 6 सेंटीमीटर दूर आहे सेंटरपासून, म्हणजे ओ पीची लेंथ 6 सेंटीमीटर आहे. तर लेंथ ऑफ कॉर्ड किती असेल, ते ए बीची लेंथ किती असेल. येथे आपल्याला दिलेल्या माहितीप्रमाणे रेडियस 10 आहे. ही कॉर्ड ए बी 6 सेंटीमीटर दूर आहे सेंटरपासून, म्हणजे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला ए बीची लेंथ काढायची आहे. सेंटरमधून आपण कॉर्डवर परपेंडिक्युलर काढला तर हा कॉर्डला बायसेट करतो. ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असते, बरोबर आहे. आता येथे राईट अँगल ट्रायंगल आहे, या दोन साईड माहीत आहेत, म्हणजे ही साईड काढता येईल. ही काढली तर आपण डबल साईड केली तर ए बीची लेंथ आपल्याला मिळेल, बरोबर आहे. येथे एओ स्क्वेअर, पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. एओ स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, ए पी स्क्वेअर प्लस ओ पी स्क्वेअर. ए पी स्क्वेअर प्लस ओ पी स्क्वेअर. ए पी किती आहे आपल्याला काढायची आहे. ए पीची लेंथ आपल्याला काढायची. ओ पी 6 आहे, म्हणजे 6चा स्क्वेअर. आणि एओ 10 आहे, 10चा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर आणि ए पीचा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर 36. ए पी स्क्वेअर इक्वल टू 36 मायनस होतील, बरोबर आहे. म्हणजे ए पी स्क्वेअर इक्वल टू 64 होईल. दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे स्क्वेअर रूट घेऊ, म्हणजे ए पीची लेंथ आपल्याला 8 मिळेल. ए पी 8 आहे, ही पण 8 येईल, बरोबर आहे. ए पी 8 आहे आणि पी बी पण 8 आहे, म्हणजे ए बीची लेंथ किती होईल, 8 प्लस 8 16, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. इथे लिहिणार आपण 16 सेंटीमीटर. दुसरा प्रश्न, दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड. ट्रायंगलच्या अँगलचे आपण जर बायसेक्टर काढले तर त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला काय म्हणतात. या ट्रायंगलचे अँगल बायसेक्टर काढले आपण. या अँगलचा बायसेक्टर हा आहे. सपोज या अँगलचा बायसेक्टर हा काढला आपण आणि या अँगलचा बायसेक्टर हा काढला, तर हा जो पॉईंट आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स, तिन्ही अँगलचे बायसेक्टर या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. तर या पॉईंटला काय म्हणतात. सेंट्रॉइड म्हणतात का, नाही. कारण सेंट्रॉइड म्हणजे काय, ट्रायंगलच्या एक ट्रायंगल काढला आपण, तर मेडियनचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स, ट्रायंगलच्या मेडियनचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे काय, सेंट्रॉइड. मेडियनचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स. सर्कमसेंटर म्हणजे काय. एक ट्रायंगल काढला आपण, या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आपण, सपोज हा आहे. या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, सपोज हा आहे. आणि या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, तर म्हणजे साईड्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला काय म्हणतात, सर्कमसेंटर. आणि इन सेंटर म्हणजे काय, येथे अँगल बायसेक्टर काढलेले आहेत. ट्रायंगलच्या अँगलचे बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉईंट म्हणजे काय, इन सेंटर. म्हणजे इथे काय लिहिणार आपण, इन सेंटर इज दी इन सेंटर. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. आणि ऑर्थो सेंटर म्हणजे काय, एक ट्रायंगल काढला आपण, हा व्हर्टेक्स आणि या साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर, या व्हर्टेक्समधून या साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर, या व्हर्टेक्समधून या साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर आणि या व्हर्टेक्समधून या साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर. हे जे 3 परपेंडिक्युलर ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉईंट म्हणजे ऑर्थो सेंटर. म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. ट्रायंगलचे अँगल बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉईंट म्हणजे इन सेंटर. नेक्स्ट, तिसरा प्रश्न, दी सर्कल व्हिच पासेस थ्रू ऑल दी व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड. व्हर्टायसेसमधून पास होणारं सर्कल म्हणजे काय, सर्कल हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. एक ट्रायंगल काढला आपण,
या ट्रायंगलचे तीनही व्हर्टायसेस जर या सर्कलवर असतील व्हर्टायसेस, सपोज ए पॉईंट, बी पॉईंट आणि सी पॉईंट, ट्रायंगल ए बी सीचे हे तीनही व्हर्टायसेस ए बी सी जर या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर असतील तर या सर्कलला सर्कम सर्कल म्हणतात. इन सर्कल म्हणजे हे इन सर्कल आहे. आता कॉन्ग्रंट सर्कल म्हणजे दोन कॉन्ग्रंट सर्कल म्हणजे दोघांची रेडियस सारखी असते. म्हणजे हे दोन सर्कल कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत, दोघांची रेडियस सारखी. आणि कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय? एकात एक असे सर्कल, दोघांचाही सेंटर पॉईंट एकच असतो. म्हणजे या सर्कलचाही सेंटर हा आहे आणि या सर्कलचाही सेंटर हा आहे, तर ते कॉन्सेंट्रिक सर्कल. ट्रायंगलच्या व्हर्टायसेसमधून सर्कल पास होत असेल तर त्या सर्कलला सर्कम सर्कल म्हणतात. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. इथे लिहिणार आपण सर्कम सर्कल. चौथा प्रश्न, लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल इज 24 सेंटीमीटर. एक सर्कल आहे आणि त्याची कॉर्ड आपल्याला 24 दिलेली आहे. सपोज हे सर्कल काढलेलं आहे आपण, या सर्कलची कॉर्ड आपल्याला 24 दिलेली आहे. सपोज ए बी कॉर्ड 24 आहे. इफ डिस्टन्स ऑफ दी कॉर्ड फ्रॉम दी सेंटर इज 5, सेंटरपासून ही कॉर्ड 5 सेंटीमीटर दूर आहे आणि कॉर्ड आहे 24 सेंटीमीटरची. देन द रेडियस ऑफ दॅट सर्कल इज, तर ही रेडियस किती असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सपोज हा पॉईंट ओ आहे सेंटर. ही लेंथ 24 आहे, हा येथे परपेंडिक्युलर असतो, बरोबर आहे. म्हणजे 24, तर हे 12 होईल आणि हे पण 12 डिस्टन्स येईल, बरोबर आहे. सपोज ओ पी हा परपेंडिक्युलर आहे ए बी, त्यामुळे ए बीचे दोन इक्वल पार्ट तयार होतील, ए पी आणि पी बी. ए बी 24 आहे त्यामुळे ए पी 12 असेल आणि पी बी पण 12 असेल, बरोबर आहे. आता ह्या दोन साईड माहीत आहेत, हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे ही साईड आपल्याला काढता येईल पायथागोरस थेरमनुसार, बरोबर आहे. म्हणजे ए ओ स्क्वेअर इक्वल टू काय होईल? ए पी स्क्वेअर आणि प्लस ओ पी स्क्वेअर. ए पी किती आहे? 12 आणि ओ पी आहे 5चा स्क्वेअर. येथे फक्त आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे आणि या रिकाम्या जागेत काय आहे ते लिहायचं आहे. प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा त्याची हिंट आहे ही. 144 होतील 25, दोघांची ॲडिशन 169. म्हणजे ए ओ स्क्वेअर किती येणार आहे? 169. त्यामुळे स्क्वेअर रूट घेऊ. ए ओ किती होईल? 169चं स्क्वेअर रूट 13 आहे. म्हणजे ए ओची लेंथ किती असेल? 13 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. येथे लिहिणार आपण 13 सेंटीमीटर. नेक्स्ट, पाचवा प्रश्न, द लेंथ ऑफ दी लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ दी सर्कल विथ रेडियस 2.9 सेंटीमीटर. रेडियस 2.9 असणारं एक सर्कल आहे आपल्याकडं, ही रेडियस आहे 2.9 सेंटीमीटर. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? लेंथ ऑफ दी लॉंगेस्ट कॉर्ड, सर्वात मोठी कॉर्ड किती लांबीची असेल? ही सर्वात मोठी कॉर्ड होईल. सर्कलमध्ये सर्वात मोठी कॉर्ड म्हणजे काय? डायमीटर असतो. म्हणजे हा डायमीटर किती होणार आहे? 2.9 आणि ही पण रेडियस होईल, बरोबर आहे. 2.9 दोघांची ॲडिशन किती होईल? 5.8, बरोबर आहे. डायमीटर इज दी लॉंगेस्ट कॉर्ड. सर्कलमध्ये डायमीटर म्हणजे सर्वात मोठी कॉर्ड असते, लॉंगेस्ट कॉर्ड. मग आपल्याला लॉंगेस्ट कॉर्ड किती येणार आहे? रेडियस माहीत आहे आपल्याला, रेडियस 2.9 आहे, बरोबर आहे. म्हणजे डायमीटर किती येणार आहे? रेडियसच्या डबल 2.9 इंटू 2, म्हणजे आन्सर काय येईल? 5.8 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर, 5.8 सेंटीमीटर. सहावा प्रश्न, रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर ओ इज 4 सेंटीमीटर. एक सर्कल आहे आपल्याकडं, त्याची रेडियस 4 सेंटीमीटर आहे. सपोज हे सर्कल काढलं आपण आणि रेडियस आहे 4 सेंटीमीटर. म्हणजे ओ ए ही लेंथ किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. ओ पीची लेंथ 4.2 सेंटीमीटर आहे. एक पॉईंट घेऊ आपण, ओ पी, ओपासून पीपर्यंत. रेडियस 4 आहे आणि हा पॉईंट किती आहे? 4.2 आहे. म्हणजे ह्या सर्कलच्या बाहेर येईल थोडा, बरोबर आहे. हा पी पॉईंट
म्हणजे हे 4 असेल आणि हे किती असेल डिस्टन्स 0.2 असेल, बरोबर आहे. म्हणजे दोघांची ॲडिशन किती येईल 4.2 येईल. म्हणजे पी पॉईंट कुठे असेल सर्कलच्या बाहेर असेल, बरोबर आहे. या सर्कमफरन्सच्या बाहेर असेल, सर्कलच्या बाहेर असेल, कारण रेडियसपेक्षा त्या सेगमेंटची लेंथ जास्त आहे. ऑन दी सेंटर म्हणजे सेंटरवर असेल का, नाही. इनसाइड दी सर्कल सर्कलच्या आतमध्ये असेल का, नाही. आउटसाइड दी सर्कल आउटसाइड दी सर्कल सर्कलच्या आउटसाइडला असेल. ऑन दी सर्कल म्हणजे सर्कमफरन्सवर असेल का, नाही, कारण रेडियसपेक्षा लेंथ जास्त आहे, म्हणून तो आउटसाइड दी सर्कल सर्कलच्या बाहेर पॉईंट असेल. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. 7वा प्रश्न, दी लेंथ्स ऑफ पॅरलल कॉर्ड्स व्हिच आर ऑन ऑपोजिट साइड्स ऑफ दी सेंटर ऑफ अ सर्कल. एक सर्कल काढू आपण. हे सर्कल आपण ड्रॉ केलेलं आहे. या सर्कलमध्ये 2 कॉर्ड आपल्याला पॅरलल दिलेले आहेत. सेंटरच्या या साईडला एक कॉर्ड आहे आणि या बाजूला एक कॉर्ड आहे. तर या कॉर्डची लेंथ 6 आहे, या कॉर्डची लेंथ 6 आहे आणि या कॉर्डची लेंथ 8 आहे सेंटीमीटर आणि रेडियस दिलेली आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे ही रेडियस आहे 5, म्हणजे ही पण रेडियसच होईल, बरोबर आहे. ही पण 5 येईल. तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन दीज 2 कॉर्ड्स, या 2 कॉर्डमधील लेंथ किती असेल, डिस्टन्स किती असेल. तर या 2 कॉर्डमधील डिस्टन्स किती असेल, म्हणजे 2 पॅरलल कॉर्ड आहेत त्यामधील डिस्टन्स हे इथे परपेंडिक्युलर असते, बरोबर आहे. हा सेंटर पॉईंट ओ घेऊ आपण. ही ए बी कॉर्ड आणि ही सी डी कॉर्ड. ए बी कॉर्ड आपल्याला 6 दिलेली आहे. हा परपेंडिक्युलर या कॉर्डला बायसेट करतो, म्हणजे ही 3 असेल आणि ही पण 3 असेल, बरोबर आहे, कारण ए बीची लेंथ 6 आहे. त्याप्रमाणे सी डीची लेंथ 8 आहे, म्हणजे हा परपेंडिक्युलर काय करेल, येथे 4 आणि येथे 4 असे 2 इक्वल पार्ट तयार करेल. आता आपल्याला लेंथ कोणती काढायची आहे. सपोज हा पॉईंट एम घेऊ आपण आणि हा पॉईंट एन घेऊ. म्हणजे एम एन ही लेंथ काढायची आपल्याला. म्हणजे एम एनची लेंथ म्हणजे काय असेल, या 2 कॉर्डमधील डिस्टन्स असेल ते. या 2 पॅरलल कॉर्डमधील डिस्टन्स म्हणजे काय, एम एन. एम एन काढण्यासाठी प्रथम एम ओ काढू आपण, नंतर ओ एन काढू, दोघांची ॲडिशन घेऊ म्हणजे एम एन काढता येईल आपल्याला. हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. पायथागोरस थेरम अप्लाय करू. ही साईड माहीत आहे, ही माहीत आहे, मग ही काढता येईल आपल्याला. त्याप्रमाणे ही पण काढता येईल, बरोबर आहे. ट्रायंगल ओ एम बी, इन ट्रायंगल ओ एम बी या ट्रायंगलमध्ये बी ओ स्क्वेअर इक्वल टू एम बी स्क्वेअर आणि प्लस एम ओ स्क्वेअर. बी ओ 5 आहे, 5 स्क्वेअर, एम बी 3 आहे, 3 स्क्वेअर आणि प्लस एम ओ काढायचे आपल्याला, एम ओ स्क्वेअर. हे 25 होतील इक्वल टू 9 प्लस एम ओ स्क्वेअर. 25मधून 9 गेले म्हणजे काय 16 होईल, बरोबर आहे. म्हणजे 25 मायनस 9 इक्वल टू एम ओ स्क्वेअर, बरोबर आहे. हे 16 होतील, म्हणजे एम ओ स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला 16 मिळते. म्हणजे एम ओ किती असेल 4 असेल. स्क्वेअर रूट घेऊ. एम ओची लेंथ किती आहे 4 सेंटीमीटर. ही 4 मिळाली आपल्याला, बरोबर आहे. ही 4 लेंथ मिळाली. त्याप्रमाणे या ट्रायंगलमध्ये ओ एन किती फाइंड आउट करता येईल. म्हणजे ओ एनची लेंथ काय असेल, या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम कसा होईल, ओ डी स्क्वेअर इक्वल टू ओ एन स्क्वेअर आणि प्लस एन डी स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. ओ डी 5 आहे, 5 स्क्वेअर. ओ एन काढायची आहे आपल्याला आणि एन डी 4 आहे, म्हणजे 4चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर 25 ओ एन स्क्वेअर प्लस 16, बरोबर आहे. देअरफॉर ओ एन स्क्वेअर काय होईल, 25मधून 16 गेले तर 9 होतील, बरोबर आहे. म्हणजे ओ एनची लेंथ किती मिळेल आपल्याला, याचं स्क्वेअर रूट घेऊ 3 येईल, बरोबर आहे. ओ एनची लेंथ आपल्याला 3 मिळेल. म्हणजे आता एम एन किती असेल, एम एनची टोटल लेंथ किती असणार आहे, एम ओ प्लस ओ एन, एम ओ प्लस ओ एन म्हणजे 4 प्लस 3 इक्वल टू 7 सेंटीमीटर. म्हणजे ही लेंथ किती मिळेल आपल्याला 7 सेंटीमीटर.
म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. येथे लिहिणार आपण 7 सेंटीमीटर. नेक्स्ट दुसरा प्रश्न. येथे आपल्याला ट्रायंगल डी एस पी काढायचा आहे आणि ट्रायंगल डी एस पी हा इक्विलॅटरल काढायचा आहे. म्हणजे तीनही साईड इक्वल आहेत आणि प्रत्येक साईडचं मेजरमेंट हे 7.5 सेंटीमीटर घ्यायचं आहे आपल्याला. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपल्याला इन सर्कल पण काढायचं आहे आणि सर्कम सर्कल पण काढायचं आहे. सर्वप्रथम आपण ट्रायंगल डी एस पी काढू. प्रत्येक साईड ही 7.5 सेंटीमीटरची आहे कारण तो इक्विलॅटरल आहे, म्हणजे तीनही साईड इक्वल आहेत. मी पेनाने काढतोय, तुम्हाला पेन्सिलने काढायचं आहे. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करतोय. 7.5. सपोज ही साईड आपण डी एस घेऊ. आता पी पॉईंट काढण्यासाठी आपल्याला कंपासमध्ये 7.5 डिस्टन्स घ्यायचा आहे. कंपासमध्ये 7.5 डिस्टन्स घेतलेले आहे आपण. डी पॉईंटवरून आपण एक आर्क करणार. त्याप्रमाणे एस पॉईंटवरून एक आपण आर्क करणार. सेम डिस्टन्स आहे 7.5. हा जो पॉईंट मिळतो आहे आपल्याला तो पॉईंट आणि डी आणि एस पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. म्हणजे ट्रायंगल डी एस पी आपला तयार झालेला आहे. येथे ट्रायंगल डी एस पी कन्स्ट्रक्ट झालेला आहे. आता आपल्याला इन सर्कल काढायचं आहे आणि सर्कम सर्कल काढायचं आहे. इन सर्कल काढण्यासाठी आपण कोणतेही दोन अँगल बायसेट करू. सपोज हा अँगल आपण बायसेट करणार. हा पॉईंट मिळतो आहे आपल्याला. हा पॉईंट आणि डी पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. हा अँगल आपण बायसेट केलेला आहे. आता हा अँगल बायसेट करू. अँगल बायसेट करण्यासाठी एक पर्टिक्युलर डिस्टन्स आपण या अँगलच्या दोन्ही साईडवर आपण आर्क करणार. आता डिस्टन्स वाढविलं तरी चालेल. जर डिस्टन्स आपण वाढवलं तर त्या डिस्टन्सने दोन आर्क करावे लागतील आपल्याला. हा जो पॉईंट मिळतोय तो पॉईंट आणि एस पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. म्हणजे एस अँगलचा बायसेक्टर हा रे होणार आहे. हे दोन बायसेक्टर या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत, बरोबर आहे. या पॉईंटमधून आता एक परपेंडिक्युलर काढायचा आहे या डी एस साईडवर. त्यासाठी त्या पॉईंटमधून आपण या साईडवर दोन आर्क केलेले आहेत. आणि या पॉईंटमधून पुन्हा आर्क करणार आपण. पुन्हा असे आर्क केलेले आहेत. हा जो पॉईंट मिळतो आपल्याला तो पॉईंट आणि हा पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. म्हणजे हा येथे 90चा अँगल झालेला आहे, बरोबर आहे. आता सपोज हा पॉईंट आपण आय घेऊ, तर हा पॉईंट आपण एन घेऊ. म्हणजे आय एन एवढी रेडियस आपल्याला घ्यायची आहे आणि इन सर्कल काढायचं आहे. प्रत्येक साईडला एकाच पॉईंटमध्ये टच झालेलं पाहिजे. आपण सर्कल काढलेला आहे. येथे एका पॉईंटमध्ये टच होत आहे, येथे एका पॉईंटमध्ये आणि येथे एका पॉईंटमध्ये. आता हे आपण इन सर्कल काढलेलं आहे. आता आपल्याला सर्कम सर्कल काढायचं आहे. सर्कम सर्कल काढण्यासाठी आपण ट्रायंगलच्या साईडवर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो, बरोबर आहे. परंतु हा इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे येथे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायची गरज नाही, कारण आपण अँगल बायसेक्टर काढलेले आहेत. हे अँगल बायसेक्टर म्हणजे काय असतात, या साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. म्हणजे येथे 90चा अँगल होतो, येथे 90चा आणि येथे 90चा. म्हणजे हे पार्ट इक्वल असतात. म्हणजे फक्त इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये अँगल बायसेक्टर हे त्या साईड्सचे पण परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्करन्स त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा हा आय पॉईंटच येणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, या आय पॉईंटमधून ही रेडियस घ्यायची आपल्याला. आय एस किंवा आय डी किंवा आय पी कोणतीही रेडियस आपण घेऊ शकतो आणि एक सर्कम सर्कल काढू शकतो. तिन्ही पॉईंटमधून आता पास होत आहे.
हे सर्कम सर्कल आपण काढलेलं आहे. ट्रायंगल DSP आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. त्या ट्रायंगलचा इन सर्कल पण काढलेला आहे आणि सर्कम सर्कल पण काढलेला आहे. आता आपल्याला मेजर दी रेडाय ऑफ बोथ दी सर्कल्स अँड फाइंड दी रेशो ऑफ रेडियस ऑफ सर्कम सर्कल टू दी रेडियस ऑफ इन सर्कल. यांच्या रेडियस आपण किती आहेत मोजून घेऊ. रेडियस ही किती आहे, म्हणजे छोट्या सर्कलची या इन सर्कलची रेडियस म्हणजे IN, बरोबर आहे. ही रेडियस आहे 2.1 आहे, बरोबर आहे. 2.1 म्हणजे IN ची लेंथ ही किती आहे 2.1 आहे. आणि मोठ्या सर्कलची रेडियस म्हणजे IS, ही रेडियस किती आहे काउंट करू आपण. 4.2 आहे, बरोबर आहे. 4.2 आहे म्हणजे IS, ही रेडियस किती आहे 4.2. तर आता आपल्याला रेशो घ्यायचा आहे. रेडियस ऑफ सर्कम सर्कलची रेडियस ही मोठी आहे, बरोबर आहे. त्याचा रेशो घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे 4.2 आणि ह्या 2.1 याचा रेशो घ्यायचा आहे. पॉईंट कॅन्सल होईल, म्हणजे 42/21, बरोबर आहे. कंप्लीट 2चा भाग जाईल, म्हणजे 2/1. म्हणजे रेशो कसा येतो आपला IS इज टू IN इक्वल टू 2:1. रेडियस ऑफ सर्कम सर्कल अपॉन रेडियस ऑफ इन सर्कल. रेडियस किती आलेली आहे, सर्कम सर्कलची रेडियस 4.2 आहे आणि इन सर्कलची रेडियस 2.1 आहे, इक्वल टू 2/1. म्हणजे रेशो कसा येईल 2:1. नेक्स्ट तिसरा प्रश्न. येथे आपल्याला ट्रायंगल NTS काढायचा आहे. NT आणि TS या दोन साईड्सचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि अँगल Tचं मेजरमेंट दिलेलं आहे. तर आपल्याला इन सर्कल आणि सर्कम सर्कल ड्रॉ करायचे आहेत. सर्वप्रथम आपण ट्रायंगल NTS काढू. NT आणि TS या दोन साईडपैकी जी मोठी आहे ती साईड आपण बेस म्हणून घेऊ, म्हणजे 7.5 चा एक सेगमेंट काढू आपण. फ्रॉम 0 to 7.5 ही साईड काढलेली आपण TS, ही आहे 7.5 सेंटीमीटर. आता T पॉईंटवर अँगल आहे 110 डिग्रीचा. हा पॉईंट T आहे आणि हा पॉईंट S आहे. T पॉईंटवरून अँगल काढायचा आपल्याला 110 डिग्रीचा. 0, 10 या साईडने काउंटिंग करायची आपल्याला. हे 110. हा जो पॉईंट आहे आणि T पॉईंट आपल्याला एक्सटेंड करून घ्यायचे, वाढवून घ्यायचे. स्केलच्या बाजूला फक्त पॉईंट दिसला पाहिजे, ॲक्युरेट पॉईंट. तो पॉईंटच राहायला पाहिजे, थोडा पण गॅप नसला पाहिजे. आणि आपल्याला अशी लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे बरोबर 2 पॉईंटमधून जाते लाईन ती. हा अँगल काढलेला आहे आपण 110 डिग्रीचा. आता आपल्याला NT ही साईड 5.7 आहे. 5.7 कंपासमध्ये डिस्टन्स घेऊ आणि T पॉईंटवरून आपण आर्क करणार. तर हा पॉईंट मिळेल आपल्याला N पॉईंट. हा N पॉईंट आणि S पॉईंट आपण जॉईन करून घेऊ, म्हणजे ट्रायंगल NTS कन्स्ट्रक्ट झालेला आहे. आता आपल्याला इन सर्कल काढायचं आहे. त्यासाठी कोणतेही दोन अँगल बायसेट करू. हा अँगल आपण बायसेट करू. इकडे आर्क, इकडे आर्क. नंतर आता डिस्टन्स वाढविलं तरी चालेल. इथे एक आर्क करू आणि याच पॉईंटवरून येथे आर्क. म्हणजे हा जो पॉईंट मिळतोय तो पॉईंट आणि T पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. हा रे म्हणजे या अँगलचा बायसेटर आहे. आता आपण S अँगल बायसेट करू. एक सुटेबल डिस्टन्स घेऊन या अँगलच्या दोन्ही साईडवर आर्क काढलेले आहेत आपण. येथे आपण आर्क करणार आणि येथे एक आर्क करणार. जो पॉईंट मिळेल आपल्याला तो पॉईंट आणि S पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. हा S पॉईंट आणि मिळालेला पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. हे दोन अँगलचे बायसेक्टर या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, बरोबर आहे. हा पॉईंट म्हणजे आपण
आय घेऊ, कारण इन सर्कल काढायचं आहे. आपण आय पॉईंट घेऊ हा. आता या आय पॉईंटमधून आपल्याला या साईडवर परपेंडिक्युलर काढायचं आहे. त्यासाठी आपण ह्या आय पॉईंटवरून परपेंडिक्युलर काढायचा आहे. त्यामुळे आपण या साईडवर 2 आर्क काढणार. हा एक आर्क मिळालेला आहे आणि हा एक आर्क. तर आता हे जे आर्कचे पॉईंट आहेत त्या पॉईंटमधून आपल्याला येथे 2 आर्क काढायचे आहेत. हा पॉईंट आणि हा पॉईंट, इथून आपण आर्क काढलेले आहेत. आता हा पॉईंट मिळालेला पॉईंट आणि आय पॉईंट आपण जॉईंट करून घेऊ. म्हणजे काय होईल, या साईडवर आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे, म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे. हा पॉईंट आपण पी घेऊ. इन सर्कल आपल्याला काढण्यासाठी आय पी एवढी रेडियस घ्यायची आहे. म्हणजे आय पी एवढी लेंथ घेऊन आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. आता ड्रॉ करू आपण सर्कल. प्रत्येक साईडला टच झालं पाहिजे. एकाच पॉईंटमध्ये टच होत आहे. अशा प्रकारे इन सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला सर्कम सर्कल काढायचं आहे. सर्कम सर्कल काढायचं आहे, त्यासाठी या 2 साईड आपण बायसेट करू. या साईडच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आपण घेतलेला आहे. येथे आर्क करणार, त्याप्रमाणे या साईडला आर्क करणार. आता या पॉईंटमधून आर्क करणार आपण आणि इकडे आर्क करणार. हा पॉईंट मिळत नाही आपल्याला, त्यामुळे आपण एक्सटेंड करून घेऊ. हा पॉईंट मिळालेला आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे 2 पॉईंट आपण जॉईंट करून घेऊ आणि थोडे वाढवून घेऊ. स्केलच्या बाजूला फक्त तो पॉईंटच राहायला पाहिजे. या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढलेला आहे. त्याप्रमाणे आता या साईडचा काढू आपण. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे आपल्याला. ही साईड हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे आपण आणि आर्क करू आपण. येथे आर्क केला, बॉटमला आर्क. त्याप्रमाणे या पॉईंटमधून आर्क करणार. पॉईंट कोठे टच होतात हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हा पॉईंट मिळालेला आपल्याला आत्ता आणि हा एक पॉईंट मिळालेला आहे. हे 2 पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा काढलेला आहे आपण आणि या साईडचा हा काढलेला आहे. हे दोन्ही या पॉईंटमध्ये टच झालेले आहेत, बरोबर आहे. हा पॉईंट म्हणजे आपण सी कन्सिडर करू. सर्कम सर्कल काढायचं आहे, तर आता आपण सी एस ही रेडियस घेऊ किंवा सी टी किंवा सी एन, कोणतीही एक रेडियस घेऊन आपण सर्कल ड्रॉ करायचं सी पॉईंटमधून. आय एस एवढी रेडियस घेतलेली आहे, तर आता आपण सर्कल ड्रॉ करू. हे आपलं सर्कम सर्कल असेल. तीनही पॉईंट, ट्रायंगलचे 3ही पॉईंट त्या सर्कलच्या सर्कमफरन्सवर आलेले आहेत. याप्रमाणे आपण सर्कम सर्कल ड्रॉ केलेला आहे. ट्रायंगल NTS कन्स्ट्रक्ट केलेला आहे, इन सर्कल कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि सर्कम सर्कल पण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. मी पेनाने काढलेली आहे, तुम्हाला पेन्सिलने काढायचे आहे. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर केलेला आहे, तुम्ही पेन्सिलचा वापर करा. नेक्स्ट, चौथा प्रश्न. येथे फिगरमध्ये आपल्याला सी हा सर्कलचा सेंटर पॉईंट दिलेला आहे. QT हा डायमीटर आहे. आपल्याला CTची लेंथ दिलेली आहे. CTची लेंथ 13 आहे, म्हणजे रेडियस 13 आहे. CT ही रेडियस आहे, म्हणजे या सर्कलची रेडियस 13 आहे. CPची लेंथ 5 आहे. CPची लेंथ फ्रॉम C to P ही लेंथ 5 आहे. तर आपल्याला फाइंड दी लेंथ ऑफ दी कॉर्ड RS. तर ह्या RSची लेंथ किती असेल, या कॉर्ड्सची लेंथ किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. येथे आपल्याला CT ही रेडियस दिलेली आहे, म्हणजे RC ही पण रेडियस होईल, बरोबर आहे. R आणि C आपण जॉईन केले तर ही पण रेडियस आहे, म्हणजे ही किती असेल, 13च असेल. कारण CT ही रेडियस आहे, त्यामुळे RC ही पण रेडियस असल्यामुळे CTचं मेजरमेंट आणि RCचं मेजरमेंट इक्वल असेल. म्हणजे RC 13 आहे, CP 5 आहे, RC 13 आहे. म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण येथे परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरमनुसार आपल्याला ही लेंथ काढता येईल. RP ही लेंथ किती आहे काढता येईल, बरोबर आहे. या सेंटरमधून या कॉर्डवर टाकलेला हा परपेंडिक्युलर
या कॉर्डला बायसेट करतो. म्हणजे आर पीची जी लेंथ असेल तीच पी एसची असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही लेंथ आपण प्लस केल्या तर आपल्याला आर एसची लेंथ फाइंड आउट करता येईल. पहा सोल्युशन. प्रथम आपण ड्रॉ आर सी सेगमेंट आपण जॉईन करून घेतला. ड्रॉ आर सी. आता येथे सी टी रेडियस आहे. सी टी इक्वल टू रेडियस. बरोबर आहे. आणि ही रेडियस आपल्याला 13 दिलेली आहे. म्हणजे काय, आर सी पण 13 आहे. बरोबर आहे. आर सीची लेंथ माहिती आहे, पी सीची लेंथ दिलेली आहे. आता आपण ट्रायंगल सी पी आर या राईट अँगल ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल सी पी आर या ट्रायंगलमध्ये हा 90चा अँगल आहे. या अँगल समोरील साईड म्हणजे हायपोटेनस त्याचा स्क्वेअर म्हणजे आर सीचा स्क्वेअर इक्वल असेल या दोन साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन म्हणजे सी पी स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर किंवा आर पी स्क्वेअर. येथे रिझन लिहिणार आपण पायथागोरस थेरम. आर सी 13 आहे, 13चा स्क्वेअर इक्वल टू सी पी 5 आहे, 5चा स्क्वेअर आणि प्लस आर पीचा स्क्वेअर. 13चा स्क्वेअर 169 इक्वल टू 5चा स्क्वेअर 25 प्लस आर पी स्क्वेअर. देअरफोर आर पी स्क्वेअर इक्वल टू 169 मधून 25 मायनस होतील. देअरफोर आर पी स्क्वेअर इक्वल टू 169 मधून 25 मायनस झाले 144 राहतील. बरोबर आहे. 144. आपल्याला आर पी पाहिजे म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेऊ. आर पी इक्वल टू 144चं स्क्वेअर रूट 12 आहे. येथे आपल्याला सेंटीमीटर मीटर असं काही युनिट दिलेलं नाही आहे, म्हणजे आपण फक्त युनिट लिहिणार. आर पीची लेंथ मिळाली आपल्याला 12 आहे. बरोबर आहे. ही लेंथ मिळाली 12 म्हणजे पी एस पण किती असेल, 12 असेल. कारण हा सेंटरमधून काढलेला परपेंडिक्युलर आहे सी पी, तो आर एस कॉर्डला बायसेट करतो. नाऊ सी पी परपेंडिक्युलर आहे आर एसला. बरोबर आहे. त्यामुळे काय आहे, आर पी ही लेंथ किती असेल, आर एसच्या हाफ असेल. सी पी परपेंडिक्युलर आहे आर एसला, त्यामुळे आर पीची लेंथ किती असेल, ह्या आर एसपेक्षा हाफ असेल. बरोबर आहे. इक्वल टू हाफ ऑफ आर एस. आता व्हॅल्यू पुट करू. आर पीची लेंथ काढलेली आपण 12 इक्वल टू हाफ आर एस. यावरून आर एसची लेंथ हे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. देअरफोर आर एस इक्वल टू 2 × 12 म्हणजे किती मिळेल, 24. देअरफोर आर एस इक्वल टू 24. येथे युनिट लिहिणार आपण, कारण सेंटीमीटर मीटर असं काही दिलेलं नाही आहे, त्यामुळे फक्त युनिट लिहिणार आपण. फाइंड दी लेंथ ऑफ कॉर्ड आर एस. येथे काय लिहिणार आपण, देअरफोर लेंथ ऑफ कॉर्ड आर एस इक्वल टू 24 युनिट. नेक्स्ट 5वा प्रश्न. येथे आपल्याला फिगरमध्ये पी हा सर्कलचा सेंटर पॉईंट आहे. कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी या इंटरसेक्ट झालेले आहेत ई पॉईंटमध्ये आणि हे दोन अँगल इक्वल आहेत. हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे ए बी आणि सी डी कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे या दोन कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत किंवा इक्वल आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ए बी आणि सी डी या दोन कॉर्ड इक्वल दाखवायचे आहेत आपल्याला. प्रूफ. आता आपण इक्वल दाखवण्यासाठी काय करू, या सेंटरपासून ही कॉर्ड किती दूर आहे, तर या कॉर्डवर टाकलेला परपेंडिक्युलर. तर ही कॉर्ड या सेंटरपासून किती दूर आहे, म्हणजे या कॉर्डवर टाकलेला परपेंडिक्युलर. म्हणजे हा परपेंडिक्युलर आणि हा परपेंडिक्युलर आपण इक्वल दाखवू. जर हे इक्वल असतील तर या कॉर्ड इक्वल असतील. हा पॉईंट सपोज आपण एन घेऊ आणि हा पॉईंट एम घेऊ. आता येथे आपण दोन परपेंडिक्युलर काढलेले आहेत. ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर. पी एम परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए बीला अँड पी एन
हा परपेंडिक्युलर काढलेला आहे आपण कॉड CD वर. आता येथे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट दाखवू, म्हणजे आपल्याला PN आणि PM इक्वल दाखवता येतील. इन ट्रायंगल PEM हा ट्रायंगल अँड ट्रायंगल PEN या दोन ट्रायंगलमध्ये पहा, येथे हे अँगल आपल्याला दोन कॉन्ग्रंट दिलेले आहेत माहितीमध्ये, बरोबर आहे. गिवन डाटामध्ये हे दोन अँगल इक्वल दिलेले आहेत. ही साईड कॉमन आहे या दोन ट्रायंगलमध्ये, ही साईड EP साईड कॉमन आहे. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे कारण प्रत्येकाचं मेजरमेंट 90 आहे, बरोबर आहे. साईड अँगल या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. कॉन्ग्रंट आहे EPला कारण कॉमन साईड आहे. नंतर अँगल PEM हा अँगल कॉन्ग्रंट आहे अँगल PEN. रिझन लिहिणार आपण गिवन, ही माहिती आपल्याला दिलेली आहे. हा अँगल 90चे आहेत म्हणून इक्वल आहेत. PME कॉन्ग्रंट आहे अँगल PNE. पहा, प्रथम आपण हा ट्रायंगल घेतलेला आहे आणि नंतर हा ट्रायंगल, म्हणजे साईड आणि अँगल या ट्रायंगलचे या साईडला यायला पाहिजेत आणि या ट्रायंगलचे या साईडला यायला पाहिजेत. इथे रिझन लिहिणार आपण कन्स्ट्रक्शन, कारण आपण ते तसं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, किंवा ईच ऑफ 90 डिग्री. ही साईड आहे, हा अँगल आणि हा अँगल, म्हणजे साईड अँगल या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. देअरफॉर ट्रायंगल PEM कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल PEN. रिझन लिहिणार आपण साईड अँगल टेस्ट या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट दाखवले. म्हणजे काय, PM आणि PN कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. पहा, PM आणि PN कॉन्ग्रंट असतील, देअरफॉर PM कॉन्ग्रंट आहे PN. रिझन काय लिहिणार, करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या, CSCT करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. या कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या त्या करस्पॉन्डिंग साईड आहेत म्हणून त्या कॉन्ग्रंट आहेत. दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत याचा अर्थ हे उरलेल्या साईड कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे PM आणि PN कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. कॉन्ग्रंट आहेत म्हणजेच काय, इक्वल आहे, म्हणजे PM इक्वल PN, बरोबर आहे. पहा, या दोन साईड आपण इक्वल दाखवल्या. पहा, PM म्हणजे काय, परपेंडिक्युलर लेंथ आहे या AB कॉर्डवर, आणि PN म्हणजे परपेंडिक्युलर लेंथ आहे CD कॉर्डवर, आणि या लेंथ इक्वल आहेत, म्हणजे या लेंथ इक्वल आहेत, त्यामुळे ह्या दोन कॉर्ड इक्वल आहेत. कारण आपण थेरम पाहिलेला आहे, दी कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इक्विडिस्टंट फ्रॉम दी सेंटर ऑफ दी सर्कल आर कॉन्ग्रंट. या कॉर्ड सर्कलच्या सेंटरपासून इक्वल डिस्टन्सवर आहेत म्हणून काय, कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत. येथे लिहिणार आपण देअरफॉर कॉर्ड AB कॉन्ग्रंट कॉर्ड CD, म्हणजेच काय, AB इक्वल CD, कारण इथे आपल्याला AB इक्वल CD प्रूफ करायचा आहे म्हणून AB इक्वल CD. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. थेरम काय येणार आहे, येथे थेरम लिहिणार आपण, दी कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टंट, म्हणजे इक्वल डिस्टन्सवर, इक्विडिस्टंट फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल आर कॉन्ग्रंट, तर त्या कॉर्ड कॉन्ग्रंट असतात. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट 6वा प्रश्न. येथे आपल्याला फिगरमध्ये O हा सर्कलचा सेंटर दिलेला आहे. AB कॉर्डवर CD डायमीटर परपेंडिक्युलर आहे ॲट पॉईंट E. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे, हा जो ट्रायंगल ABC तयार झालेला आहे हा आयसोस्कल्स ट्रायंगल आहे. आयसोस्कल्स म्हणजे समद्विभुज, म्हणजे दोन साईड इक्वल आहेत. ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला AC आणि BC या साईड इक्वल दाखवायच्यात. या दोन साईड जर इक्वल असतील, हा ट्रायंगल ABC हा आपला आयसोस्कल्स ट्रायंगल होईल. या दोन साईड इक्वल दाखविण्यासाठी आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवावे लागतील.
हे कॉन्ग्रंट दाखविण्यासाठी ही साईड कॉमन साईड आहे दोन्ही ट्रायंगलला, येथे 90चा अँगल आहे, फक्त एक साईड आपल्याला आता इक्वल दाखवावं लागेल आणि AE इक्वल EB होईल, कारण हा परपेंडिक्युलर असल्यामुळे या कॉर्डला बायसेट करेल, म्हणजे AE आणि EB इक्वल आहेत, ही कॉमन साईड आहे आणि हा अँगल इक्वल आहेत, म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होऊन जातील साईड अँगल साईड या टेस्टनुसार. सर्वप्रथम आपण AE आणि EB इक्वल आहेत हे दाखवू. प्रूफ डायमीटर CD येथे लिहिणार आपण फ्रॉम फिगर CD डायमीटर परपेंडिक्युलर आहे AB कॉर्डला. म्हणजेच काय, OE परपेंडिक्युलर आहे ABला, CD हा डायमीटर AB कॉर्डला परपेंडिक्युलर आहे. CD ऐवजी आपण OE घेऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजेच काय, OE परपेंडिक्युलर आहे AB. देअरफॉर OE परपेंडिक्युलर आहे AB. या सर्कलच्या सेंटरमधून काढलेला सेगमेंट OE हा परपेंडिक्युलर आहे या कॉर्ड ABला, त्यामुळे काय होईल, AE आणि EB इक्वल आहेत, बरोबर आहे. देअरफॉर AE इक्वल आहे EB. सपोज 1 नंबर. येथे आपण रिझन काय लिहिणार, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू दी कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. त्यामुळे AE आणि EB आपण आता कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत. इन ट्रायंगल AEC तर BEC घेऊ आपण, अँड ट्रायंगल BEC. C कॉमन साईड आहे, म्हणजे CE कॉन्ग्रंट आहे CE. दोन्ही ट्रायंगलला ही साईड आहे कॉमन साईड. नंतर हा अँगल 90 आहे, हा पण 90 आहे, बरोबर आहे. म्हणजे अँगल AEC कॉन्ग्रंट आहे अँगल BEC इच ऑफ 90 डिग्री. आता AE आणि EB आपण इक्वल दाखवलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे या ट्रायंगलची साईड AE तर कॉन्ग्रंट आहे या ट्रायंगलच्या EB या साईडला. फ्रॉम 1 वरून आपण हे लिहिलेलं आहे. देअरफॉर ट्रायंगल ही साईड आहे, हा अँगल आहे आणि ही साईड आहे, म्हणजे साईड अँगल या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. देअरफॉर ट्रायंगल AEC कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल BEC. हे दोन ट्रायंगल आपण आता कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत. म्हणजेच काय, याचे उरलेले घटक कॉन्ग्रंट असतील, बरोबर आहे, करस्पॉन्डिंग घटक. तर आता AC आणि BC या करस्पॉन्डिंग साईड आहेत, बरोबर आहे. AC ही साईड या BC या साईडला कॉन्ग्रंट असेल, बरोबर आहे. AC ही साईड BCला कॉन्ग्रंट आहे. देअरफॉर AC कॉन्ग्रंट BC. येथे रिझन काय लिहिणार आपण, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स, म्हणजे CSCT. आणि हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत साईड अँगल साईड या टेस्टनुसार, SAS टेस्ट. AC आणि BC आता आपण इक्वल दाखवलेले आहेत. आता ट्रायंगल ABCचा विचार करू आपण. ट्रायंगल ABC या मोठ्या ट्रायंगलमध्ये AC आणि BC इक्वल आहेत. म्हणजे ट्रायंगल ABC हा ट्रायंगल आहे, बरोबर आहे. ABC यामध्ये या दोन साईड आपण आता कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा ट्रायंगल कोणता आहे, आयसोस्कल्स ट्रायंगल होईल. ट्रायंगल ABC इज ॲन आयसोस्कल्स ट्रायंगल, कारण दोन साईड इक्वल आहेत, म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे तो. आपण लिहिणार देअरफॉर ट्रायंगल ABC इज ॲन आयसोस्कल्स ट्रायंगल. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.